हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स बघणार आहोत। तो वापरायचा कधी, कोणत्या वेळी वापरायचा आणि त्याचे खूप सारे सेंटेन्सेस बघणार आहोत। भूतकाळामध्ये तुम्ही काय केलं किंवा काय झालं हे सांगण्यासाठी, म्हणजेच भूतकाळात एखादी क्रिया झाली किंवा एखादी घटना घडली हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा, तर वाक्याच्या शेवटी ता, ते, त, तात हे अक्षर आल्यानंतर ते सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य असतात हे पाहिलं। तसंच सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, ल, ल्या, लास अशी अक्षरे असतात। यापैकी कुठलंही अक्षर वाक्याच्या शेवटी असेल तर पटकन ओळखायचं की हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे। आता सिंपल पास्ट टेन्स बनवायचं कसं, त्याची रचना काय, प्रत्येक टेन्सला काहीतरी रचना आहे, ते बनवायचं कसं ते, आणि त्या रचनेनुसार आपण सेंटेन्स तयार करतो। साध्या भूतकाळाची रचना कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस राहिलेलं वाक्य। आता क्रियापदाची एकूण 4 रूप असतात। पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप। चौथं रूप म्हणजे क्रियापदाला आयएनजी लावणं। क्रियापदाचं चौथं रूप बनवणं अगदी सोपं आहे, फक्त क्रियापदाला आयएनजी लावायचं। जसं की पहिलं रूप आहे क्रियापदाचं गो, दुसरं वेंट, तिसरं गॉन, चौथं रूप म्हणजे गोइंग। आता आपल्याला क्रियापदाच्या बाकी रूपांबद्दल या व्हिडिओमध्ये नाही विचार करायचा, आपल्याला फक्त क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाबद्दल विचार करायचा आहे। आपल्याला या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा विचार करायचा आहे, बाकीच्या क्रियापदांचा विचार करायचा नाही। कर्ता म्हणजे फक्त सजीव शब्दच असतो असं नाही, निर्जीव शब्द सुद्धा कर्ता होऊ शकतो। जसं की बस सुटली, घंटा वाजली, मी त्याला मदत केली। याच्यात बस हा कर्ता आहे, घंटा, क्लास आणि मी हे सगळे कर्ते आहेत। काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत। आता आपण सिंपल पास्ट टेन्सचे खूप सारे एक्झाम्पल बघूयात। पहिलं सेंटेन्स आहे, हे मी अनुभवातून शिकलो। आय लर्न्ड दिस थ्रू एक्सपिरियन्स। आय लर्न्ड दिस थ्रू एक्सपिरियन्स। आता हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, वर्बची सेकंड फॉर्म। लर्न हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि लर्न्ड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे। आय लर्न्ड दिस थ्रू एक्सपिरियन्स। लर्न्ड म्हणजे शिकलो किंवा शिकले। नेक्स्ट सेंटेन्स, त्याचे डोळे अश्रूंनी भरले। हिज आईज फिल्ड विथ टीयर्स। हिज आईज फिल्ड विथ टीयर्स। फिल म्हणजे भरणे आणि फिल्ड ईडी लावलेला आहे, हे सेकंड रूप आहे क्रियापदाचं फिल्ड। फिल्ड म्हणजे भरले आणि टीयर्स म्हणजे अश्रू। आपण हे सेंटेन्स जे बघतोय ना, त्या सेंटेन्स मध्ये क्रियापद जे दिलेलं आहे त्या क्रियापदाचा मी फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म तुम्हाला सांगतेय, कारण ते तुमच्या लक्षात राहील। डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी केली किंवा पेशंटची काळजीपूर्वक तपासणी केली। द डॉक्टर एक्झामाइंड द पेशंट केअरफुली। द डॉक्टर एक्झामाइंड द पेशंट केअरफुली। आता एक्झामाइंडचं पास्ट आहे एक्झामाइंड, देवाने आम्हाला वाचवले। गॉड सेव्ड अस। गॉड सेव्ड अस। सेव्हचा पास्ट आहे सेव्ड। मी मेणबत्ती विझवली। आय ब्ल्यू आउट द कॅन्डल। आय ब्ल्यू आउट द कॅन्डल। ब्ल्यू आउट म्हणजे विझवली आणि ब्लो आउट म्हणजे विझवणे। ब्लो आउटचा पास्ट आहे ब्ल्यू आउट। मला ही नोकरी योगायोगाने मिळाली। आय गॉट धिस जॉब बाय चान्स। आय गॉट धिस जॉब बाय चान्स। गेटचा पास्ट आहे गॉट। तो शर्यतीत पहिला आला। ही केम फर्स्ट इन द रेस। ही केम फर्स्ट इन द रेस। कमचा पास्ट आहे केम। देवाने हे जग निर्माण केले। गॉड क्रिएटेड धिस वर्ल्ड। क्रिएटचा पास्ट आहे क्रिएटेड। गॉड क्रिएटेड धिस वर्ल्ड। मी हे पुस्तक मुंबईत विकत घेतलं। आय बॉट धिस बुक इन मुंबई। समजा तुम्हाला पुस्तकाच्या ऐवजी कुठलंही तुम्ही विकत घेतलं असेल आणि ती वस्तू सांगायची असेल, अशा प्रकारे ते सेंटेन्स यूज करू शकता। बायचा पास्ट आहे बॉट। आय बॉट धिस बुक इन मुंबई। त्याने मला एक 10ची कडक नोट दिली। ही गेव मी अ क्रिस्प 10 रुपी नोट। ही गेव मी अ क्रिस्प 10 रुपी नोट। गिवचा पास्ट आहे गेव आणि क्रिस्प म्हणजे कडक। तिने 10 वर्षापूर्वी पुणे सोडलं। शी लेफ्ट पुणे 10 years ago. शी लेफ्ट पुणे 10 years ago. लिव्हचा पास्ट आहे लेफ्ट। तो तुला भेटायला खूप उत्सुक दिसला। ही सीम्ड व्हेरी ईगर टू मीट यू। ही सीम्ड
व्हेरी इगर टू मीट यू. सिमचा पास्ट आहे सिम्ड आणि इगर म्हणजे उत्सुक. नेक्स्ट सेंटेन्स इज तो नाही म्हणाला. ही सेड नो. ही सेड नो. सेचा पास्ट आहे सेड आणि तो हो म्हणाला. ही सेड येस. ही सेड येस. सेचा पास्ट सेड. तुम्ही अशी छोटी छोटी सेंटेन्स पण तयार करू शकता. ही केम तो आला. ही वेंट तो गेला. तो विसरला ही फॉरगॉट. किंवा तो हसला ही लाफ. अशी तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स इज तो चिखलात तोंडावर पडला. ही फेल ऑन हिज फेस इन द मड. ही फेल ऑन हिज फेस इन द मड. फॉलचा पास्ट आहे फेल आणि मड म्हणजे चिखल. नेक्स्ट सेंटेन्स इज मीटिंग 2 तास चालली. द मीटिंग लास्टेड फॉर 2 hours. द मीटिंग लास्टेड फॉर 2 hours. तो शांत राहिला किंवा तो गप्प राहिला. ही रिमेंड सायलेंट. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता ही रिमेंड काम. ही रिमेंड काम. सायलेंट म्हणजे गप्प आणि काम म्हणजे शांत. तो माझ्याशी खोटं बोलला. ही लाईड टू मी. ही लाईड टू मी. लायचा पास्ट आहे लाईड. त्याने भाजीत चुकून साखर टाकली. मिठाच्या ऐवजी साखर टाकली तुम्हाला सांगायचंय. ही पुट शुगर इन द व्हेजिटेबल बाय मिस्टेक. ही पुट शुगर इन द व्हेजिटेबल बाय मिस्टेक. आता हे पुट आहे ना, पुटची तिन्ही रूपं सारखीच आहेत. पुट पुट पुट. त्याला कुठे ईड नाहीये आणि डी सुद्धा नाहीये. तर पुटचा सेकंड फॉर्म सुद्धा पुटच आहे. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. शी गेव बर्थ टू ट्विन्स. शी गेव बर्थ टू ट्विन्स. गिवचा पास्ट आहे गेव. तिने मला विचारले. शी आस्क्ड मी. शी आस्क्ड मी. आस्कचा पास्ट आहे आस्क्ड. आस्क आस्क्ड. तो रागात आला. ही गॉट अँग्री. ही गॉट अँग्री. गॉट अँग्री म्हणजे रागात आला आणि गेट अँग्री म्हणजे रागात येणे. मी त्याचा पत्ता लिहून घेतला. आय रोट डाऊन हिज ॲड्रेस. आय रोट डाऊन हिज ॲड्रेस. राईटचा पास्ट आहे रोट. आय रोट डाऊन हिज ॲड्रेस. त्याने पत्र फाडले. ही टोर अप द लेटर. ही टोर अप द लेटर. टिअरचा पास्ट आहे टिअर अप म्हणजे फाडणे आणि टोर अप म्हणजे फाडले. फाडून झाले फाडले. ही टोर अप द लेटर. मी शांत झोपलो किंवा मी गाढ झोपलो. आय स्लेप्ट व्हेरी साऊंडली. आय स्लेप्ट व्हेरी साऊंडली. स्लीपचा पास्ट आहे स्लेप्ट आणि साऊंडली म्हणजे शांत किंवा गाढ. मी काल त्याच्याशी याबद्दल बोललो. आय स्पोक टू हिम अबाउट धिस येस्टरडे. आय स्पोक टू हिम अबाउट धिस येस्टरडे. स्पीकचा पास्ट आहे स्पोक. त्याला याबद्दल सगळं माहीत होतं. ही न्यू एव्हरीथिंग अबाउट धिस. ही न्यू एव्हरीथिंग अबाउट धिस. नोचा पास्ट आहे न्यू. आता इथं होतं आलेलं आहे. आपण काय पाहिलं होतं ला ली ले असं जर वाक्याच्या शेवटी अक्षर आलं तर ते भूतकाळाचं उदाहरण आहे. आपण पटकन ओळखायचं. पण काही वाक्य अशी असतात तर त्या वाक्यामध्ये होतं होता होती असं शेवटचा शब्द येतो तर ते सुद्धा वाक्य भूतकाळाचं असतं. त्याला माझा सल्ला हवा होता. आता इथं ता आलेलं आहे मग हे पण भूतकाळाचं वाक्य आहे. ही वॉन्टेड माय ॲडवाइस. ही वॉन्टेड माय ॲडवाइस. वॉन्टचं पास्ट आहे वॉन्टेड. त्याला आणखी काही पैशांची गरज होती. इथं होती आलेलं आहे म्हणजेच हे भूतकाळाचं आहे. ही क्रिया घडून गेलेली आहे. ही नीडेड सम मोर मनी. ही नीडेड सम मोर मनी. नीडचा पास्ट आहे नीडेड. मी काल हा पेन विकत घेतला. आय बॉट धिस पेन येस्टरडे. आय बॉट धिस पेन येस्टरडे. बायचा पास्ट आहे बॉट. मी काल राजूला भेटले. आय मेट राजू येस्टरडे. आय मेट राजू येस्टरडे. मीटचा पास्ट आहे मेट. मी मला एक नवीन ड्रेस विकत घेतला. आय बॉट माय सेल्फ अ न्यू ड्रेस. आय बॉट माय सेल्फ अ न्यू ड्रेस. बायचा पास्ट आहे बॉट. त्याने मला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलवले. ही इन्व्हायटेड मी टू हिज बर्थडे पार्टी. ही इन्व्हायटेड मी टू हिज बर्थडे पार्टी. इन्व्हाइटचा पास्ट आहे इन्व्हायटेड. काल सकाळी मी 6 वाजता उठलो. येस्टरडे आय वोक अप ॲट 6 in the morning. येस्टरडे आय वोक अप ॲट 6 in the morning. वेकअपचा पास्ट आहे वोक अप. मी नाश्ता केला. आय एट ब्रेकफास्ट.
आय एट ब्रेकफास्ट. काल घडलेल्या गोष्टी त्या सुद्धा तुम्ही ह्या टेन्स मध्ये सांगू शकता. ईटचा पास्ट आहे हा एट. किंवा मग मी आंघोळ केली, आय टूक बाथ. आय टूक बाथ. टेकचा पास्ट आहे टूक. तुम्हाला सांगायचंय मी शाळेत गेलो, किंवा मी ऑफिसला गेलो, किंवा मी मार्केटला गेलो. आय वेंट स्कूल. आय वेंट स्कूल. गोचा पास्ट आहे वेंट. मी माझा गृहपाठ केला. आय डीड माय होमवर्क. आय डीड माय होमवर्क. डूचा पास्ट आहे डीड. मी काल एक चित्रपट पाहिला किंवा मूवी पाहिली. आय सॉ अ मूवी येस्टरडे. आय सॉ अ मूवी येस्टरडे. सीचा पास्ट आहे सॉ. त्याने त्याची गाडी धुतली. ही वॉश्ड हिज कार. ही वॉश्ड हिज कार. वॉशचा पास्ट आहे वॉश्ड. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे, मी काल रात्री उशिरा झोपलो. आय स्लेप लेट लास्ट नाईट. आय स्लेप लेट लास्ट नाईट. स्लीपचा पास्ट आहे स्लेप. तर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा टेन्स कळला असेल आणि त्याचा तुम्ही यूज करणार आहात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.